तर नमस्कार मित्रहो, आणि ही आपली भविष्यातली फार्म आहे. ठीक आहे. आणि आता पावसाळा चालू आहे म्हणून आम्ही आता शेवग्याची लागवण जी आहे, जी आम्ही ओडिसीचं बियाणं आणलं होतं त्याच्यापासून आता लागवण करत आहे. तर आता तुम्ही बघू शकत असाल की आम्ही अशा प्रकारे जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 अशी जवळजवळ 80 भर झाडे लावलेली आहेत. हे लावण्यामागचं कारण असं की पाऊस फक्त 3च महिने असतो आणि उन्हाळा 4-5 महिने त्याच्यापेक्षा जास्त असतो. ठीक आहे. तर हे जे रोप आहे किंवा कुठलंही रोप असू दे, ते फक्त पावसाळ्यातच वाढ फास्ट घेतं. तर आपण असा पूर्ण बांध कवर केलेला आहे. ठीक आहे. पूर्ण बांधाने लावलेला आहे शेवगा. बाकी आपल्या अजून नारळी यायचे आहेत. ठीक आहे. बरीचशी झाडं अजून जी फळं झाडं आहेत ती यायची आहेत. हे पूर्ण जो बांध आहे तो आधी आम्ही कवर केलेला आहे. कसं पहिलं झाड इकडे आहे, 2 झाडांच्या मध्ये अंतर ठेवून शेवगा पुढं घेतलेला आहे. ठीक आहे. तर असा हा पूर्ण बांध बघू शकत असाल. आणि हे आपलं पहिली झाडं आहेत आणि इथं थोड्या नारळी मरलेल्या आहेत. का तर त्यांच्यापाशी बोस असल्यामुळं ते मेलेले आहेत. तर आपण बघताय की हा बांध, तो बांध, हा बांध ठीक आहे पूर्ण शेवग्याने कवर केलेला आहे. हे बघा. ठीक आहे. इकडे गॅप ठेवलेला आहे का भविष्यात इकडे जाळी वगैरे लागणार किंवा शेडनेट लागणार. ठीक आहे. आणि आता हे तुम्ही लाईव्हमध्ये बघत असाल की कसं हे झाड मेलेलं आहे. कशामुळे? बोस, हत्ती गवत याच्यामुळे. आता इथे बघाल तुम्ही, हे पूर्ण हत्ती गवताचा गड्डा आहे. ठीक आहे. इथे बघत असाल हे पहिलं इथं झाड होतं. ठीक आहे. त्या झाडाचं फक्त आता हे राहिलेलं आहे. म्हणजे दाखवतो एक मिनटं. हे बघा, हा बोस लावलेला आहे. पूर्ण बोसाचा, हे बघा, हा पूर्ण बोसाचा गड्डा आहे आणि तो नारळीच्या शेजारी लागला. ठीक आहे. हे ह्यामुळं अशा जवळजवळ इथल्या एक 5-6 नारळी मेलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्या आम्ही परत लावण्याचं काम करणार आहे. आणि आज शेवगा लागवण फार्ममध्ये आपल्या झालेली आहे. ठीक आहे. आता ही मध्ये जी जागा तुम्ही दिसत आहे ही, तर इकडे पण नारळी, सागवान हे लागणार आहे. सागवानची जवळजवळ यात एक 10-15 झाडी लागणार आहेत. त्यानंतर नारळी. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू.